करण्यासाठी मी इथे थोडे तांदूळ घेतले. इथून स्वच्छ धुवून असे फॅनखाली सुकवायला ठेवलेले आहे. आता हे तांदूळ छान असे सुकलेले आहेत फॅनखाली. त्याला गिरणीतून दळून आणूया आणि त्याचं पीठ आपण पापडीसाठी वापरायचं. आता इथे मी पीठ हे दळून आणलेलं आहे तांदूळ. तर इथे मी एक मोठं पातेलं पीठ घेतलेले आहे. तर आता याच्या दुपटीनं पाणी गरम करायला ठेवायचं. आता एक पातेलं पीठ आहे तर 2 पातेलं पाणी मी ते गरम करायला ठेवलं आहे. आता या पाण्याला छान उकळी आली, उकळी आणायची. आता त्यामध्ये मी मीठ, थोडासा ओवा आणि 1 चमचा पापड खार टाकून घ्यायचा. पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची. आता यामध्ये एका रवीने हलवत थोडं पीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या होता कामा नये. जर तुम्हाला वाटलं पीठ हे घट्ट होते तर तुम्ही थोडंसं 1 ग्लासभर पाणी त्यामध्ये टाकून घेऊ शकता, गरम पाणी. तर मी हे पीठ पूर्णपणे मिक्स करून शिजवून घ्यायचं. सगळं पीठ मिक्स करायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं. यामध्ये गुठळ्या सगळ्या फोडलेल्या आहेत. आणि बघा पीठ हे एकदम वरती उचललं तर तुटत आहे, म्हणजे हे पीठ हे छान असं शिजलेलं आहे. तर छान असं आपण याच्या पापड्या पाडून घेऊया. आता मी यामध्ये पापडीची चकती घातलेली आहे साच्याला. त्या साच्यामध्ये आपण पीठ भरून घ्यायचं. थोडंसं पीठ यामध्ये घालून घेऊया. पीठ जेवढं गरम असेल तेवढं पापड्या आपल्या छान पडतात. जसं ते पीठ थंड व्हायला लागतं तसे त्याच्या गुठळ्या पण पडू शकतात. त्यामुळे पीठ हे गॅसवरती एकदम स्लो गॅसवरती ठेवायचं आणि जसं हवं तसं त्यातून पापड्या काढून घ्यायच्या. आता या पापड्या मी छान असं उन्हात वाळवून घेतलेले आहेत. छान छान पापड्या सुकलेले आहेत. त्यात आपण थोडं तळून बघूया. छान अशा पापड्या फुलतात आणि खायलाही छान लागतात.